स्त्री. होय, मी रमाबाई भीमराव आंबेडकर बोलते. होय, मी रमाबाई भीमराव आंबेडकर बोलते. माझं गाव कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील वनग माझं छोटंसं गाव. या गावी माझा जन्म झाला. 7 फेब्रुवारी 1897ला माझा जन्म झाला. माझे वडील भिकूत उतरे आणि आई रखमाबाई. माझे वडील दाभोळ बंदरावर कुणी म्हणून काम करायचे. दाभोळ बंदरावर कुणी म्हणून काम करायचे. डोक्यावर वजी व्हायचे आणि मिळालेल्या पैशातून आमचा संसार चालायचा. माझी आई शेणी गवऱ्या थापायची, खूप कष्ट करायची. पण सुख काय असतं हे समजायच्या आतच मी लहान असताना आमच्या डोक्यावर साभाळ फाटलं आणि माझी आई गंभीर आजारी पडली आणि आमच्या डोक्यावरचं छत्र हरपलं आणि आम्हाला सोडून ती दुःखद निधन झालं आणि आम्हा लेकरांना सोडून ती निघून गेली. काही दिवसानंतर माझ्या आईचे जाण्यानं माझे वडील फार खचून गेले आणि तेही आम्हाला सोडून निघून गेले. काय परिस्थिती आली, आम्ही अनाथ झालो आणि माझ्या काका आणि मामांनी आम्हाला मुंबईला न्यायचं ठरवलं. आम्ही मुंबईला गेलो. काका आणि मामांनी आम्हाला मुंबईला नेलं आणि त्यांनीच आमचा सांभाळ केला. वनज गाव सुटलं पण गरिबी काय सुटली नाही. मुंबईच्या बायखळा साडीजवळ आम्ही राहायला लागलो आणि काका आणि मामा दिवसभर कष्ट करायचे, ओझी व्हायचे, हमाली करायचे आणि मी घरी मोठी ना हो, मग घरची सगळी जबाबदारी माझ्यावर असायची. मी घरी लवकर उठायचे, धुणी भांडी करायचे आणि माझ्या भावंडांना सांभाळायचे. असेच आमचे दिवस चालले होते आणि एक दिवस आले आणि 1906चे दिवस आले आणि याच वेळी सुभेदार आमच्या घरी आले आणि मी गरीब कष्टाळू बघून, अनाथ मुलगी बघून त्यांना पसंत पडले आणि माझा विवाह साहेबांशी करायचं ठरवलं. 4 एप्रिल 1997 4 एप्रिलला आमचा विवाह झाला आणि मी लग्न होऊन सासरी गेले. सासरी गेल्यानंतर गरिबी काय असते हे मी अनुभवलं. पण त्या घरात गरिबीपेक्षा जास्त आदर होता तो म्हणजे पुस्तकांना आदर होता. साहेब सतत वाचनात मग्न असायचे. एके दिवशी साहेब मॅट्रिक झाले. मॅट्रिक झाल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला. साहेबांनी खूप शिक्षण घेतलं आणि साहेब परदेशात जायला निघाले. परदेशात जायला निघाल्यानंतर मी घरी. मग साहेबांना मी म्हणलं, साहेब काळजी करू नका, तुम्ही जावा, इथला संसार सांभाळायला मी आहे. मी खूप कष्ट करेन आणि आपण दोघे मिळून या समाजाचा उद्धार करूया. साहेब परदेशात गेले. मी मात्र बॅरिस्टर होण्यासाठी साहेब परदेशात गेले. मी मात्र घरी इथं लेकरांचा सांभाळ करायची. घरी अन्नाचा कल नसायचा. मग सकाळी पहाटे 4 वाजता जायचे, शेणी गवऱ्या थापायचे आणि मिळालेल्या पैशातून आमचं कुटुंब चालवायचं. पण लोक काय म्हणतील, एका बॅरिस्टरची पत्नी शेण्या गवऱ्या थापते. मग मी काय करायचे, सकाळी 4 वाजता जायचे आणि 4 वाजता शेणी गवऱ्या थापून त्या विकायचे. असेच आमचे दिवस चालले होते. एकदा साहेब बॅरिस्टर होऊन घरी यायला निघाले. सगळीकडे आनंद झाला, सगळीकडे आनंद झाला. पण मला नेसायला सगळे साहेबांची वाट बघत बंदरावर गेले स्वागताला. पण माझ्याकडे चांगली साडीच नव्हती, एकच नाव साडी, तीही फाटकी. लोक काय म्हणतील, बॅरिस्टरची बायको फाटक्या साडीवर आली. मग मला आठवलं की शाहू राजांनी एका सत्कारावेळी साहेबांना एक जरीचा पटका दिला होता आणि तो पटका घालून मी साहेबांना सत्काराला गेले. साहेबांचे डोळे भरून आले की मी तिकडे असताना रमाईने इथलं सगळं संसार सांभाळला. मी तिकडे असताना रमाईने इथला सगळा संसार सांभाळला. पण परिस्थिती बघा कशी, एका मागं एक माझी 4 लेकरं गेली. माझा पहिला मुलगा रमेश हसत खेळत माझ्या मांडीवर निघून गेला. दुसरा गंगाधर, तो तर गरिबी इतकी होती
की त्या गरिबीमुळे औषधाला सुद्धा खूप पैसे नसायचे आणि तोही निघून गेला. माझी एकुलती एक मुलगी इंदू, ती सुद्धा गेली आणि माझा शेवटचा राजरत्न तोही मला सोडून गेला. परिस्थिती इतकी गंभीर, राजरत्नाच्या कफनसाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. पदराचा तुकडा फाडला आणि त्याची विल्हेवाट लावली. किती मोठं दुःख होतं हे. कोणत्याही आईच्या आयुष्याला याचं दुःख येऊ नये बरे. अशा प्रकारे खूप त्यागात दिवस काढले, खूप कष्ट केले मी आणि माझ्या साहेबांनी खूप कष्ट केले. धारवाडचा प्रसंग आठवला तर आजही माझे डोळे पाणावतात. काय तो प्रसंग. साहेब परदेशात निघाले होते, गोलमेज परिषद होती आणि माझी तब्येत खरावली होती. साहेब म्हणाले की तुम्ही धारवाडला जा, जरा हवे पाण्यात बदल होईल. मी धारवाडला गेले आणि तिथे वसतिगृहातील मुलांना जेवण नव्हते. वसतिगृहात चूल पेटली होती. मी हे बघितलं आणि मग माझ्या हातातील सोन्याच्या बांगड्या दिल्या. त्या वराळींना दिल्या आणि म्हणाले, ह्या बांगड्या घ्या आणि गहाण ठेवा आणि मिळालेल्या पैशातून ताबडतोब आणा, पुरेसा आहार आणा आणि जेवण बनवा. खूप सुंदर वाटलं. त्या पोरांना मी माझ्या हाताने जेवण करून घातलं. काय तो प्रसंग आजही आठवलं तर डोळे पाणवतात. पण आज मी माझ्या या लेकरांकडे बघते, मला वाटतं की माझ्या साहेबांनी काय सांगितलं होतं माझ्या साहेबांनी. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हातामध्ये पुस्तक घ्यायला सांगितलं होतं. पण आजकालची माझी तरुण पोरं हातामध्ये पुस्तक नाही तर तो 5 इंचाचा मोबाईल घेऊन बसलाय आणि रात्रभर ती पोरं त्या मोबाईलच्या छोट्याशा स्क्रीनमध्ये डोळे खुपसून बसले असतात. काय बघताय रे त्या फोनमध्ये. बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तो हातातील आज जगाचा इतिहास बदलायचा. त्या वयात आमची पोरं काय करतायत. त्या मोबाईलच्या जगात गुलाम झाले आणि त्याहून भयंकर काय तर व्यसनाधीनता. चौकात पान टपऱ्यांवर, दारूच्या दुकानाबाहेर माझा हा तरुण वर्ग रांगाची रांगा लावून उभा आहे. अरे, ज्या बापानं कष्ट करून त्या पोराला शिकवलं, आईने पोट बांधून त्या पोराला शिकवलं, आज तोच पोरगा व्यसनाच्या आहारी गेलाय. दारू, गांजा आणि ड्रगच्या आहारी जातोय. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. माझ्या साहेबांनी काय सांगितलं होतं. माझ्या साहेबांनी गुलामगिरीच्या चिखलातून तुम्हाला बाहेर काढलं. पण आज तोच तरुण आज स्वतःहून व्यसनाच्या गुलामगिरीच्या चिखलात उडी मारतोय. तुमच्या या व्यसनामुळे आमच्या आया बहिणीच्या नशिबी रोजची रडारड आली आहे. मला सांगायचंय माझ्या तरुणांनो, हातातील दारूची बाटली फेकून द्या आणि साहेबांचे विचार डोक्यात घ्या. हातातील दारूची बाटली फेकून द्या आणि साहेबांचे विचार डोक्यात घ्या. माझ्या साहेबांनी तथागत बुद्धांचा मार्ग दाखवला, विज्ञानाचा मार्ग दाखवला. स्वतःचा उद्धार स्वतः करा असं सांगितलं होतं. पण आज मी काय बघते, पुन्हा तीच गुलामाची, पुन्हा तेच कर्मकांड आणि पुन्हा तीच अंधश्रद्धा. काय चाललंय अरे. कालच मी ती नाशिक मधल्या अशोक खरातची घटना ऐकली. त्या नाशिक मधल्या अशोक खरासारखा एखादा बाबा येतो आणि माझा समाज त्याच्या पायावर लोटांगण घालतो आणि सुशिक्षित समाज त्याच्या पायावर लोटांगण घालतो. कोणी अंगारे दुपारे करतंय, कोणी लिंबू मिरची फिरवतंय. अरे, बुद्धी घाण ठेवले का तुम्ही. माझ्या साहेबांनी विज्ञानाचा मार्ग दाखवला होता. जर अंगारे दुपारी करून काही श्रेष्ठ झालं असतं तर माझ्या साहेबांना रात्रभर जागून संविधान लिहिण्याची काय गरज पडली असती. माझ्या साहेबांना रात्रभर जागून संविधान लिहिण्याची काय गरज पडली होती. आणि माझ्या आया बहिणींना सांगते, आजही तुम्ही पोरगं आजारी पडलं तर डॉक्टरकडे नेण्याऐवजी बाबांचा अंगार आणता. घरात गरीबी म्हणून कष्ट करण्याऐवजी नशिबाला दोष देता. अरे, काय चाललंय.
माझ्या साहेबांनी क्रांती केली ती तुम्हाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी, आणि तुम्ही सुद्धा त्या मानसिक गुलामगिरीतून सावध व्हा, विज्ञानाचा मार्ग धरा. माझ्या साहेबांनी या स्त्रियांना हिंदू कोडबिल दिलं, चूल आणि मूल यातून बाहेर काढलं. आज स्त्री, आज महिला राष्ट्रपती, आमदार आहे, खासदार आहे. मला वाटलं माझ्या लेखी आता सुरक्षित आहे. पण काय हो, कालच ती नसरापूरची स्त्री अत्याचाराची घटना ऐकली. काळजाचा थरकाप फुडाला माझ्या. अरे सोनई, जवखेडा, खर्डा, कोपर्डी, भिलवडी, बदलापूर, किती प्रकरण घेऊ अजून? घेईल तेवढी कमीच आहे तो. काय चाललंय समाजात? आज एखाद्या स्त्रीची भर दिवसा रस्त्यात आवरून उठली जाते, भर दिवसा एखाद्या स्त्रीवर अत्याचार होतो. काय चाललंय नक्की या समाजात? अरे आजही आमच्या समाजात आमच्या आई बहिणी सुरक्षित नाहीत. हा अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे आणि यासाठी हा समाजाने संपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत. माझ्या साहेबांनी काय सांगितलं होतं की जातपात विसरली पाहिजे, आपण सर्व धर्म समभाव. या देशामध्ये जात संपायची असेल तर आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत आणि याचा आदर्श माझ्या साहेबांनी घालून दिला. साहेबांनी एका ब्राह्मण समाजातील मुलीशी लग्न केलं, पण काय त्या नांदेडमधील सक्षम ताटेसारखा एखादा तरुण एखाद्या आंतरजातीय मुलीशी प्रेमसंबंध सापडतो म्हणून त्याच्या निर्गुण हत्या केली जाते. अरे ही जात संपवायची असेल तर आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत. पण आजची परिस्थिती काय? पोटच्या पोरीचं कुंकू पुसलं जाते पण तुमची जात सर्वश्रेष्ठ मानली जाते. अरे आपल्या रक्ताचा रंग एकच आहे लाल. जेव्हा दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये तुम्हाला गरज लागते त्या रक्ताची, तेव्हा कुठं गेली असते हो तुमची जात? जातपात सोडून द्या आणि सर्व धर्म समभाव म्हणून राहूया. जातपात सोडून द्या, सर्व धर्म समभाव म्हणून राहूया. माझा समाज बदलतोय, माझा समाज बदलतोय, पण तो चांगल्यासाठी बदलतोय की वाईट गोष्टींसाठी हो? आज आमच्याकडं गाड्या आल्या, बंगले आले, मोठे साहेब झाले, पण विचारांची श्रीमंती कधी येणार? विचार अजून तसेच आहेत. जयभीमचा नारा फक्त सणा उत्सवापुरता आणि डीजेवर नाचण्यापुरता राहिलाय का हो? माझ्या साहेबांची लॉकेट तुम्ही गळ्यात घालतात, पण साहेबांचे विचार डोक्यात कधी घेणार? जोपर्यंत तुम्ही साहेबांचे विचार डोक्यात घेणार नाहीत तोपर्यंत आपला समाज प्रगती करणार नाही, तोपर्यंत आपला समाज प्रगती करणार नाही. ही प्रगती तुम्ही केली पाहिजे, साहेबांचे विचार तुम्ही डोक्यात घेतले पाहिजेत. आता मी जाते पण जाताना तुमच्या डोक्यात एक विचार देऊन जाते. साहेबांचे विचार डोक्यात घ्या, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज माझ्या बसलेल्या या लेकींना मला सांगायचंय, त्या काळी मी फाटक्या साडीवर, एका साडीवर दिवस काढले, पण आजच्या माझ्या या बायांकडे बघितलं, कपाटातून एक साडी काढायला गेला तर दुसरी साडी खाली पडते. काय झाले ही परिस्थिती? मला सांगायचे असं, तुमच्याकडे साड्या आहेत चांगली गोष्ट आहे, माझ्याकडे त्या नव्हत्या. पण तुम्ही फक्त सौंदर्यावर जाऊ नका, सुंदर दिसण्यावर जाऊ नका, तर शिक्षित बना, सक्षमी बना आणि स्वाभिमानी बना. कारण एक शिक्षित स्त्री संपूर्ण पिढी घडवते, एक शिक्षित स्त्री संपूर्ण पिढी घडवते. त्या मोबाईल, आणि आता जाताना एवढंच सांगते, मोबाईलचा वापर सोडून द्या आणि ज्ञान मिळवा. व्यसनाची गुलामगिरी झुगारून द्या आणि आरोग्याची ताकद निर्माण करा. आणि आज झालेल्या माझ्या आया बहिणींवर जे अत्याचार झालेले आहेत, जातीवाद्यांनी बळी घेतलेले आहेत, त्यांना न्याय मिळेपर्यंत तुमचा हा संविधानाचा लढा हा चालूच राहिला पाहिजे. तुमचा हा संविधानाचा लढा चालूच पाहिजे आणि समाजामध्ये क्रांती ही झालीच पाहिजे आणि ते तुम्ही कराल एवढाच माफक आशावाद व्यक्त करते. धन्यवाद.